DN न्यूज मराठी, आवाज जनसामान्यांचा। सोनम वांगचूक यांच्या अटकेविरोधात कॅन्डल मार्च, विविध सामाजिक संस्थांचा सहभाग। देशाचे ख्यातनाम अभियंता, शिक्षण तज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते व मॅग्सेसे पुरस्कार विजेते, लडाखचे गांधी म्हणून ओळखले जाणारे सोनम वांगचूक यांच्या अटकेविरोधात अकोला शहरात शांततामय कॅन्डल मार्च काढण्यात आला। शनिवारी सायंकाळी 6 वाजता जवाहर बागेतून प्रारंभ होऊन हा कॅन्डल मार्च हुतात्मा स्मारकापर्यंत निघाला। हातात मेणबत्त्या घेऊन मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, समाजसेवक तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। मार्च दरम्यान सोनम वांगचूक यांना न्याय द्या, लडाखचा आवाज दडपणे थांबवा अशा घोषणा देण्यात आल्या आणि शांततामय पद्धतीने आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला शहरातील अनेक संस्थांचा पाठिंबा लाभला। त्यामध्ये किसान ब्रिगेड, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, न्यास, अकोला जिल्हा सर्वोदय मंडळ, मराठी पत्रकार संघ, जकेरिया फाउंडेशन, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ, उर्दू टीचर संघटना, राष्ट्र सेवा दल, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक संघ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मनपा उर्दू शिक्षक संघटना, नारी शक्ती सेवा फाउंडेशन, बैद बिरादरी सामाजिक शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था, जिल्हा सेवा समिती, अखिल भारत गुजराती समाज, मगनभाई ठक्कर आस्था योग फाउंडेशन, छावा संघटना, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ, समता परिषद, महाराणा प्रताप प्रगतिशील मंडळ, विदर्भ कॅरम असोसिएशन, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, जमाते इस्लामे हिंद, प्रकाश पोहरे मित्र मंडळ यांचा समावेश होता। मार्चच्या शेवटी हुतात्मा स्मारक येथे सर्व उपस्थितांनी मौन धारण करून लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणाचा संकल्प केला। वक्त्यांनी म्हटले की सोनम वांगचूक यांनी आपले संपूर्ण जीवन पर्यावरण संरक्षण, शिक्षण सुधारणा आणि हिमालयीन भागाच्या शाश्वत विकासासाठी अर्पण केले आहे। अशा व्यक्तीची अटक हा लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवर घाला आहे। जनतेची मागणी आहे की सरकारने तत्काळ सोनम वांगचूक यांची सुटका करावी आणि लडाखच्या नागरिकांच्या लोकशाही आवाजाचा सन्मान करावा। या शांततामय कॅन्डल मार्च मध्ये तरुण, महिला आणि समाज कार्यकर्त्यांचा लक्षणीय सहभाग दिसून आला। अकोला शहर अन्यायाविरुद्ध सदैव एकजूट राहील असा संदेश आंदोलनातून देण्यात आला। या प्रसंगी माजी मंत्री प्राध्यापक अझहर हुसैन, डॉक्टर सुभाष तिवारी, अशोक पटोकार, प्रकाश पोहरे, जावेद जकारिया, शौकत अली मीर, प्राध्यापक मधु जाधव, प्राध्यापक सुभाष गादिया, धनंजय मिश्रा, शरद वानखेडे, पुरुषोत्तम आवारे, दिवाकर गावंडे, गजानन अहमदाबादकर, चंद्रकांत सावजी, अविनाश देशमुख, राजेश राऊत, विजय देशमुख उगवेकर, विठ्ठल गाडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। ब्युरो रिपोर्ट, DN न्यूज मराठी, अकोला। जो कल तक देशभक्त थे सोनम वांगचूक जी, वो अभी अचानक सरकार को दिख गया कि ये देशद्रोही है और उनको रासुका के अंतर्गत जो अटक किया है, मैं ऐसा समझता हूँ कि ये बहुत ज़्यादा सरकार की बहुत बड़ी गलती है। हम अभी भी सरकार को बोलते हैं कि अभी भी सुधरो और सोनम वांगचूक जी को इमीडिएटली रिहा करो और माफी मांगो इसके बारे में इमीडिएटली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.